नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ससून हॉस्पिटल भरती 2025साठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, DMER अंतर्गत ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणेची स्थापना कधी झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 सन 1867। तर पहा, DMER अंतर्गत ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणेची स्थापना ही सन 1867 या वर्षी झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, आधुनिक भारताचा निर्माता पुढीलपैकी कोणाला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन रॉय। तर पहा, आधुनिक भारताचा निर्माता असे राजाराम मोहन रॉय यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे राष्ट्रगीत सर्वात प्रथम कधी गायण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1911। तर भारताचे राष्ट्रगीत हे पहा सर्वात प्रथम हे सन 1911 या वर्षी गाण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणास भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा राम नाईक। तर राम नाईक यांना पहा भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला नाही। तर पहा, सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार हा 2014मध्ये कधी 2014मध्ये भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे। लता मंगेशकरला पहा 2001मध्ये कधी 2001मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि पांडुरंग कानेला पहा 1963मध्ये कधी 1963मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। प्रश्न क्रमांक 5, चंद्रयान 3 हे खालीलपैकी कोणत्या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सतीश धवन अंतरिक्ष केंद्र। तर पहा, चंद्रयान 3 हे सतीश धवन अंतरिक्ष केंद्र या केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 6, मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना करून दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या व्यवस्थेस प्रखर विरोध केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जाती व्यवस्थेस। तर पहा, मानव धर्म या संस्थेची स्थापना करून दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी जाती व्यवस्थेस प्रखर विरोध हा केलेला होता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारण्यात येतो की दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे? तर ती मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना केलेली आहे। किंवा असाही प्रश्न विचारण्यात येतो की मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी। प्रश्न क्रमांक 7, चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर। तर चादर निर्मितीसाठी पहा सोलापूर हा जिल्हा प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 महर्षी कर्वे। तर पहा, महर्षी कर्वे हे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती आहेत। प्रश्न क्रमांक 9, वेदामध्ये संपूर्ण सत्य आहे असे मत कोणी मांडलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती। तर पहा, वेदामध्ये संपूर्ण सत्य आहे असे मत हे स्वामी दयानंद सरस्वती यांनी मांडलेले होते। प्रश्न क्रमांक 10, भारतीय टपाल आणि तार सेवा कोणाच्या काळामध्ये सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी। तर पहा, भारतीय टपाल आणि तार सेवा या लॉर्ड डलहौसी यांच्या काळामध्ये ते सुरू झालेले आहेत।
पुढचा प्रश्न आहे, लोकसभेवर राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद हे खालीलपैकी कोणत्या राज्यातून निवडून जातात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. तर पहा, लोकसभा राज्यनिहाय सर्वात जास्त सभासद हे उत्तर प्रदेश या राज्यातून निवडून जातात. पुढचा प्रश्न, संतोष चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 फुटबॉल. तर पहा, संतोष चषक हे फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार महाराष्ट्रातला पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे उभारण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 रांजणगाव पुणे. तर पहा, महाराष्ट्रातला पहिला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर हे रांजणगाव पुणे या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणता देश हा सार्कचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन. तर पहा, चीन हा देश सार्कचा सदस्य नाही. पुढील प्रश्न, सन 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केली? तर ऑप्शन क्रमांक 2 रॅड. तर पहा, सन 1897 मध्ये चाफेकर बंधूंनी रॅड या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या केलेली होती. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून कोणते गाव विकसित केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 मांघर. तर पहा, खादी व ग्रामोद्योग मंडळाने मधाचे गाव म्हणून मांघर हे गाव विकसित केलेले आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय मतदान दिवस 25 जानेवारी तर संविधान दिवस कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 26 नोव्हेंबर. तर पहा, राष्ट्रीय मतदान दिवस हा 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आणि संविधान दिवस हा 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातली पहिली GI नामांकन मिळालेली पहिली वस्तू कोणती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 चादरी सोलापूर. तर पहा, सोलापूरच्या चादरीला पहिले GI नामांकन मिळालेली तर ती पहिली वस्तू आहे. पुढचा प्रश्न, मनिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा टेबल टेनिस. तर मनिका बत्रा ही जी खेळाडू आहे तर ती टेनिस टेबल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना खालीलपैकी कोण शपथ देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राज्यपाल. तर राज्यपाल हे पहा राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना शपथ देतात. पुढील प्रश्न, भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट या प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. तर पहा, भारतातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन पायलट या प्रकल्पाचे उद्घाटन हे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 जून. तर पहा, 21 जून या दिवशी जागतिक योग दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, राजा केळकर वस्तुसंग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे. तर पुणे या ठिकाणी राजा केळकर वस्तुसंग्रहालय आहे. पुढील प्रश्न, सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान. तर राजस्थान या राज्यामध्ये सारिस्का हे राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, IT उद्योगातील आघाडीमुळे भारतातील डॅश हे शहर सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा बंगळुरू. तर IT उद्योगातील आघाडीमुळे भारतातील पहा बंगळुरू कोणता आहे?
बंगळुरू या शहरास सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते? पुढील प्रश्न, सुनीता विल्यम्स हे नाव प्रामुख्याने कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 अंतराळवीर. तर पहा सुनीता विल्यम्स हे जे नाव आहे तर ते प्रामुख्याने अंतराळवीर या क्षेत्राशी संबंधित असलेलं नाव आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे WHO द्वारा, तर पहा WHO म्हणजे कोणतं आहे तर ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तर याद्वारा भारत पोलिओ मुक्त देश म्हणून कोणत्या वर्षी घोषित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 2014. तर पहा WHO द्वारा भारत हा देश पोलिओ मुक्त देश म्हणून 2014 या वर्षी घोषित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यात कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरावती. तर पहा महाराष्ट्र राज्यामध्ये कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ ही अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे हत्तीरोग संशोधन केंद्र महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा. तर पहा हत्तीरोग संशोधन केंद्र हे महाराष्ट्रातील वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील GST टॅक्स, बघा GST टॅक्स. तर पहा भारतातील GST टॅक्स हे पुढीलपैकी कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 2017. तर भारतामध्ये पहा GST टॅक्स हे 2017 या वर्षी लागू झालेला आहे. पुढील प्रश्न, डार्क स्काय पार्क म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 पेच व्याघ्र प्रकल्प. तर डार्क स्काय पार्क म्हणून पेच व्याघ्र प्रकल्प या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा ही केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जानेवारी. तर पहा प्रवासी भारतीय दिवस हा दरवर्षी जानेवारी या महिन्यामध्ये साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे शरीरातील कॅल्शियम पचन होण्यासाठी मदत करणारा जीवनसत्व खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ड जीवनसत्व. तर शरीरातील कॅल्शियम पचन होण्यासाठी मदत करणारा जीवनसत्व कोणता आहे तर तो ड जीवनसत्व आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्सुलिनचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा फ्रेडरिक बेंटिंग. तर इन्सुलिनचा शोध हा फ्रेडरिक बेंटिंग यांनी लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पेशीचे उपकेंद्रे म्हणजेच पॉवर हाऊस कोणास म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4. तर पहा पेशीचे उपकेंद्रे हे मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. पुढचा प्रश्न आहे भोंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर भोंगा या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर ते मिलिंद असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1. तर पहा त्याचा मोठा भाऊ गावी गेला या वाक्यप्रचाराचा प्रकार हा कोणता होईल तर विधारणार्थी होईल. कोणता होईल? विधारणार्थी असा होतो. नेक्स्ट क्वेश्चन, सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. तर पहा सुधारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर ते सनातनी. काय होतो? सनातनी होतो. नेक्स्ट क्वेश्चन, ज्याचे करावे बरे तोच म्हणतो माझे खरे हे वाक्यरचना कोणत्या प्रकाराची आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा मिश्र वाक्य. कोणत्या प्रकाराचं आहे तर ते मिश्र या प्रकाराची वाक्यरचना आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
तो घरी जातो या वाक्यातील प्रयोग आपल्याला सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2. तर पहा तो घरी जातो या वाक्यातील प्रकार कोणता आहे, प्रयोग कोणता आहे तर अकर्मक कर्तरी. कोणता आहे, अकर्मक कर्तरी असा आहे.